बघा ईश्वरी आमची चौथीला गेलेली आहे आणि ह्या चौथीला जाऊन काय काय सांगाड्यामध्ये बघणार आहे सगळे ते शिक्षण आहे आता त्याच्यामध्ये त्यांना दिलेलं आहे. पण आता त्यावेळेला शिवाजी महाराजांचं इतिहासाचं पुस्तक होतं आपल्याला, मला असं आठवतं आहे चौथीचं पुस्तक होतं शिवरायांचा 8वा प्रताप म्हणून. आणि मे बी त्याच्यामध्ये धडा वगैरे असेल. प्रेम भेट तुम्हाला दाखवतो, सगळेजण खुश होऊन जाणार. हे बघू शकता. आणि हा जो आहे हा जो कोकणी माणसांना खूप आवडतो असा दुसरा प्रकार आणि पहिला प्रकार तुम्हाला माहितीच असेल जो अजून छोटे छोटेच आहेत. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, सुप्रभात. प्रभात. इंग्लिश अकॅडमिक इयर सीबीएसईच्या मुलांचं चालू झालं झालं. त्याच्यामुळे ज्यांचं स्टेट बोर्ड असतं त्यांची लगभग जून महिन्यामध्ये चालू असते सगळ्या बुक्स आणि सगळ्या गोष्टींसाठी. पण सीबीएसईचा पॅटर्न थोडासा चेंज असल्यामुळे ही लगभग एप्रिल महिन्यामध्ये चालू होते. सो आमच्याकडे आता ही बुक्स वगैरे आलेली आहेत आणि ह्या बुक्स म्हणजे आमच्या वेळेला तर शाळेतून पुस्तकं घ्यायचो आम्ही आणि तीच रियूज करून परत सबमिट करायचो असं सगळं असायचं. पण आता हल्ली त्या पुस्तकांमध्येच लिहायला लागतात, त्यामुळे ती सगळी पुस्तकं शाळेकडूनच घ्यावी लागतात. फायनली मोस्ट अवेटेड होतं आणि फायनली आलेली आहेत. सगळं व्हेरीफाय करते प्रमाणे आलेलं आहे की मुलांना सुद्धा स्टोरीच्या अकॅडमिकची आणि काळजी असते घेऊन बसलेली आहे. जरा ओपन तर करू नको, जरा रिलॅक्स, तेवढा अभ्यास करा. हे ईव्हीएस कोर्स बुक पार्ट ए, कोर्स बुक पार्ट बी, वर्कबुक पार्ट ए, वर्कबुक पार्ट बी आलेले आहेत. ईव्हीएस दोन्ही आलेत ना. हा कोर्स बुक वर्कबुक आले. इंग्लिश सगळे आलेत, हिंदी सगळे आलेत, ईव्हीएस सगळे आलेत. मॅथ्सचे असं काय वेळा हरकत आहे केले त्यांनी. काय जण नखला होतात त्याचा प्रश्न नाही. 250 रुपये. ग्रामरच्या बुक्सची नुसती एकाची प्राइस 185 रुपये. 325 रुपये तेवढ्याशा पुस्तकाची प्राइस आहे. मॅथ्स बापरे, होय 325 रुपये. बापरे, काय 325 रुपयाचे. आणि एक पार्ट ए फक्त. पार्ट बी किती आहे बघू दे. 325. ग्रामर स्टार्टर काय स्माईल नाही. ग्रामर आता लागणार नाही का? ग्रामरचं पूर्ण वर्षाचं एक बुक आहे. पाठ्यपुस्तक मराठी हे पण वर्षाचं एकच असतं. आयसीटी म्हणजे कम्प्युटर ना. आलाय ना. 450 रुपये. आता लाईफ स्किल राहिलंय ना फक्त. काय आलंय? लाईफ स्किल, लर्निंग स्किल ऑफ लाईफ. म्हणजे कुठलं? हे लाईफ स्किल, लर्निंग स्किल फॉर लाईफ. नाही कसलं बुक आहे? व्हॅल्यू एज्युकेशन. काय व्होकॅब्युलरी. मराठी योगा आलाय का? योगा आलाय ना. इंग्लिश आणि मराठी. हिंदी आहे. हिंदी आणि इंग्लिश. मराठीला नाही का व्होकॅब्युलरी? हे कशाला देतात? आणि सिंगल लाईनचे दोन सिंगल लाईन आहे एका वर्षाला. 3 4 5. यावेळी सगळ्यात सिंगल लाईन आहे. 6 7 आणि
आणि हे बघ काय आलंय. 8 सिंगल लाईन नोटबुक आणि आहेत का बघ. 8 म्हणजे 8 EIGHT 8. आता जस्ट ही प्राइस व्हेरीफाय केली, ऑलरेडी पेड आहे. पण एज्युकेशन इज हाऊ मच कॉस्टली वी कॅन अंडरस्टँड बाय लुकिंग द प्राइस ऑफ दिस स्टेशनरी, I mean books, 6388 rupees. And how can more than one you cannot afford to educate more than one kids. So probably this may be the reason of having only one child. This might be a good decision for all, but I don't know. कारण हे जे आहे ते 6388 खूप जास्त होतात आणि जास्त याच्यासाठी होतात की त्याचे बुक्स आहेत, त्याची पेजेस आहेत आणि निश्चित एज्युकेशन इज व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर एव्हरीवन. पण त्याच्यासाठी एवढी मोठी कॉस्ट पे करावी लागते आजच्या काळामध्ये. आणि जर का तुम्ही एखादी व्यक्ती जर का ती हुशार असेल, एखाद्याचा मुलगा किंवा मुलगी हुशार असेल, तर मग जर का त्यांच्याकडे पैसे नसतील तर मग ते एज्युकेशन अफोर्ड करू शकणार नाही. ते आपलं दुर्दैव आहे. आणि कुठेतरी क्वालिटी एज्युकेशन आलं पाहिजे. एखादी व्यक्ती अफोर्ड करू शकत असेल तर ते ठीक आहे, पण जर का नसेल 6,000 आणि 7,000 रुपये फक्त पुस्तकांसाठी जर खर्च होत असतील तर प्रत्येकाला ही गोष्ट शक्य होणार नाही. सो दिस नीड टू कन्सिडर बाय ऑल. वॉट एव्हर हे आहे. आणि हे सगळ्या पुस्तकांची आवरावर पण चालू आहे. तर ते अकॉर्डिंग टू लिस्ट सगळी पुस्तकं मॅच झालेली आहेत, बरोबर ना? वह्या वगैरे. आणि एक वही जर म्हणाल तर 52 रुपये 55 रुपये. एक मॅथ्सचं पुस्तक आम्ही जस्ट कॅल्क्युलेट केलं 325 रुपये, साधारणपणे 100 पेजचं असेल. आजचा जर का एखादी तुम्ही कादंबरी गेलात, अगदी छान स्वामीसारखी कादंबरी असेल, मृत्युंजय, या कादंबऱ्यासुद्धा 700-800 रुपयापर्यंत येतात आजही. सो काय बोलणार आता, म्हणजे शिकवलं तर पाहिजे मुलांना आणि मुलांनी तेवढं कन्सिडर करून शिकलं देखील पाहिजे. ही सुद्धा तेवढी मोठी गोष्ट आहे. कारण एक 20 ते 30 वर्षापूर्वीचा जो काळ होता, या काळामध्ये मनीला व्हॅल्यू होती. कारण तो अर्न करण्यासाठी खूप काबाड कष्ट करत होते आपल्या आईवडिलांच्या काळामध्ये. शेतमजुरी असतील किंवा मग ऑफिसेस असतील, सगळ्या गोष्टीसाठी. पण थोडंसं प्लास्टिक मनीमुळे थोड्याशा गोष्टी मनीचा इंटेक वाढलेला आहे. लोकांच्या खिशात पैसा वाचतो आज, त्याच्यामुळे ह्या गोष्टी सहजरित्या करू शकतात. पण सेम मेसेज जर का एवढं इझी असेल या सगळ्या गोष्टी, आणि हा जर का मेसेज पुढच्या पिढीला गेला, सो डोंट नो, म्हणजे त्यांना असं वाटेल की पैसे कमवणे हे खूप सोपं आहे. मे बी आहे सुद्धा हल्लीच्या काळामध्ये. पण त्याच्यामधला जो सेन्स ऑफ अंडरस्टँडिंग आहे की पैशाचं, हे त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. हे सगळं तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करा. कारण थोडंसं इंटेलेक्च्युअल होतं, थोडंसं काय म्हणू शकतो त्याला, तो हा वेगळा थॉट होता. आता आम्ही काय केलं माहिती आहे का, ह्या सगळ्या पुस्तकांची इंडिव्हिज्युअली जी प्राइस होती ती आम्ही सगळ्याची सम केली आणि ते किती आले? 7,545. ओके, 7,545 रुपये. म्हणजे इंडिव्हिज्युअली बुक टू बुक आम्ही जर कॅल्क्युलेट केलं तर तेवढं आलं 7,545. ओके, व्हॉट एव्हर. म्हणजे आणि आपल्याला मिळालेली आहे ती 6388 ला ना, 6388 -6388 1157 रुपये आपल्याला रिबेट दिले, म्हणजे हे दिले, डिस्काउंट दिले. 1157 रुपयाचं डिस्काउंट दिलं असं त्यांचं म्हणणं आहे. पण ह्या एकेका पुस्तकाची 400, 450, 350 किंमतच नाहीये म्हणून. बघू दे. हा, ते मगाशी डिस्कशन झालेलं 325 रुपये आणि अजून एक कुठलं तरी होतं 450 रुपयाचं पुस्तक आहे हे मला वाटतं. हे 400 रुपयाचं, हे पुस्तक आहे 450 रुपयाचं पुस्तक. 450 रुपयाचं पुस्तक आहे. ओके, 450 रुपये. नाही, पण बेसिकली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले, स्वामी विवेकानंद शिकले, आपल्याकडे सावरकर शिकले, बॅरिस्टर झाले. मला असं वाटतं की त्यांनी
त्यांनी काय केलं असेल अभ्यास करताना, किंवा कसा अभ्यास केला असेल, पाठ्यपुस्तकाचा केला असेल की हे सगळ्या गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये असतील, आणि तरीसुद्धा एवढ्या खडतर गोष्टींना सामोरं जाऊन त्यांनी बॅरिस्टर सारख्या पदव्या मिळवल्या, जगन मान्यता मिळवली. आजच्या मुलांना हे सगळं काही आहे. आणि एकंदर थोडंसं कुठेतरी याची खंत वाटते की ज्या प्रकारे ते बुक आहे, म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये गेलात, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट जी असते आणि सेलिंग प्राइस आहे, याच्यामध्ये निश्चितपणे मला असं वाटतं की 70% वाढवून दिलेली असावी. पण हे सगळं बडबड करण्यामागे याचा काही, मला नाही वाटत त्याचा काही इम्पॅक्ट होईल किंवा काही जनजागृती करायची वगैरे असं पण नाही आहे. पण निश्चित शेवटी पैसे मोजतो आपण, तर हा थोडासा विचार मनामध्ये येणारच. म्हणजे अगदी अंबानी जरी असतील तरी ते सुद्धा विचार करतील. मुळात बुक्स प्रमाणे स्कूलचं शिक्षण नाहीये तेवढं. हो, कारण स्कूलमध्ये एकदा टीचर त्या बोर्डवर दाखवतात, मुलांना कळो किंवा न कळो, त्याचा विचार केला जात नाही. किंवा एखादं मूल ऍबसेंट असेल तर त्याला दुसऱ्या दिवशी तो सब्जेक्ट, तो लेसन शिकवला जात नाही. आम्ही देतो सगळं. किंवा ह्याच्यावर जर लिहिलंय तर त्या मुलाला ते कळलंय की नाही हे विचारलं जात नाही. हे तुम्ही उतरवून घ्या, लिहून घ्या, विषय संपला. तुम्हाला कळो किंवा असं शिक्षण आहे. म्हणजे वह्या भरायची, पांढऱ्याचं काळं करायचं, आणि अशा प्रकारचं शिक्षण सध्या ते उपयोगाचं नाही. आम्ही जेव्हा 70, 80, 90, अगदी 2000 सालापर्यंतच्या ज्या गोष्टी होत्या, 20 वर्षामध्ये हा झालेला फरक आहे. शिक्षणाचा बाजार उठवलाय आपण. म्हणजे मला माझी 8वी, 9वी, 10वी आठवते, तुम्हाला देखील आठवत असेल. तोपर्यंत शिक्षकांबद्दलचा रिस्पेक्ट आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या, म्हणजे शिक्षण जे होतं, अभ्यास होता, आणि कॉपी तर तेव्हा सुद्धा मे बी असेल, पण 100मध्ये एखादाच मुलगा डेअरिंग करत असावा कॉपी वगैरे या सगळ्या गोष्टींसाठी. पण जे होतं ते सगळं स्ट्रिक्टनेस होतं, आणि ते खूप बरं होतं. त्याच्यामुळे आपण आज घडलेलो आहोत. इथून पुढची पिढी सुद्धा वेगळ्या पद्धतीने घडवावी लागेल मे बी. सो ठीक आहे, वी नीड टू अफोर्ड. आता ऑप्शन नाही आहे. बघा, ईश्वरी आमची 4थीला गेलेली आहे, आणि ह्या 4थीला जाऊन काय काय सांगाड्यामध्ये बघणार आहे सगळे ते शिक्षण आहे. आता ते त्यामध्ये त्यांना दिलेलं आहे. पण आता 4थीच्या मुलांसाठी सगळ्या गोष्टी इथपासून हे शिकवतात, ही चांगली गोष्ट आहे, मोठी गोष्ट आहे. पण मला नाही वाटत की याची खरोखर किती गरज आहे किंवा नाही. कारण म्हणजे आमचा जो शेवटीला कसं होतं, आम्ही 4थी आपण आपल्या गोष्टींची कम्पेअर करतो लगेच. आपण 4थीला जेव्हा होतो त्यावेळेला शिवाजी महाराजांचं इतिहासाचं पुस्तक होतं आपल्याला. मला असं आठवत आहे, 4थीचं पुस्तक होतं, शिवरायांचा 8वा प्रताप म्हणून. आणि मे बी त्याच्यामध्ये धडा वगैरे असेल, पण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे कुठेही हिस्ट्री हा सब्जेक्टच नाहीये. व्हॅल्यू एज्युकेशन, त्याच्यानंतर काय ते EST, SST, EVS आणि या सगळ्या गोष्टी, आणि हे सांगाडे. पण हे सगळे सांगाडेनी वांगाडे शिकवण्यापेक्षा जर का महाराज शिकवले या वयापासून, नाईलाजाने आम्हाला या गोष्टी सांगाव्या लागतात छत्रपतींच्या. बाबा, पण आमच्या मराठीच्या बुक मध्ये सफर रायगड या लेसन आहे. एक आहे ना, एका लेसन नंतर एक आहे बहुतेक. सफर रायगडी म्हणजे काय? रायगड म्हणजे यांनी शिक्षणामधून इतिहास वगळला, आणि कुठेतरी आता ईश्वरी म्हणते की तिच्या मराठीच्या पुस्तकामध्ये सफर रायगडची म्हणून एक चॅप्टर टाकलेला आहे, धडा टाकलाय. पण मला नाही वाटत की हे योग्य आहे. म्हणून इतिहास हा इतिहास शिकवलाच पाहिजे, महाराजांचा इतिहास शिकवला पाहिजे. नाहीतर मग SST, VST आणि हे जर का इतिहास शिकवला नाही तर मग काय होणार? हेच राहणार ना शिल्लक, दुसरं काय राहील. दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि रविवारची दुपार आहे. खरं तर घरामध्ये आराम करण्याची वेळ. पण तुम्ही माझ्या मागे बघू शकता ONGC पनवेल इथे आलेलो आहे. हे बघा, याचं रिझन असं आहे कारण गावावरून एक गिफ्ट आलेलं आहे आणि ते गिफ्ट कलेक्ट करायचं आहे म्हणून इथे आले आहे. आता वाट बघतोय. तर मुंबईच्या साईडने येणार आणि गावाकडे जाणार आहे गाडी, रत्नागिरी साईडला. तर त्याच्यासाठी म्हणून वाट बघतोय. मस्त आहे. एकंदर ONGC दोन्ही बाजूला इथे कॉलनी आहे त्या ONGCच्या माझ्या मागे. छान यांनी डिझाईन पण केलं आहे. आणि एवढ्या याच्यामध्ये सावली कुठेच नाही आहे, कुठेच नाही सावली.
त्याच्यामुळे एक झाडाचा आसऱ्याला उभा राहिलो आता. मला असं वाटतं की एक 5-10 मिनटं अजून इथे वाट बघावी लागेल. मस्त जरा आज खरं तर झोपायचा मूड होता, पण ठीक आहे, कारण भेट पण तशी एकदम प्रेसियस आहे. कोकण मेवा ज्याला आपण म्हणतो. रेल्वे क्रॉसिंग ओपन आहे. धन्यवाद. This is Sunday's evening and मस्त आज थोडासा एक वेगळा बेत आहे. प्रत्येक घरामध्ये संडे म्हटलं की काहीतरी वेगळं असतं आणि त्याच्यामध्ये आम्ही व्हेजिटेरियन, त्याच्यामुळे आम्हाला काहीतरी नवी शोधावंच लागतं काय करायचं म्हणून. कारण नॉनव्हेज जर का असेल तर त्याच्यामध्ये मे बी व्हरायटी ऑफ ऑप्शन असतात आणि लोक ते एन्जॉय करतात. पण व्हेजमध्ये सुद्धा खूप काही आयटम आहेत, म्हणजे खूप काही रेसिपीज आपण करू शकतो. त्यातला एक गार्लिक ब्रेड ते आता म्हणजे इथे किचनमध्ये बनत आहे. सो बिफोर दॅट संध्याकाळ आहे म्हटल्यावर देवाचं दर्शन आणि मस्त दिवा पण लावलेला आहे आणि 7:30ची वेळ झाली, त्याच्यामुळे अशी प्रसन्न अशी संध्याकाळ पण आहे. आणि एक गोष्ट मला पटकन आठवली की म्हणजे बऱ्याच दिवसाच्या नंतर थोडीशी प्रॅक्टिस मिस झाली होती. पण परवा मी एक छोटंसं काठी, म्हणजे पूर्वीच्या काळी स्वसंरक्षण जर करायचं असेल तर काठीशिवाय कुठलाही पर्याय नसायचा. म्हणजे काठी जर का तुमच्या हातामध्ये असेल तर तुम्ही कुठल्याही जनावराला तुम्ही हाकलून देऊ शकता. साप मारण्यासाठी उपयोगी यायचं खेडेगावांमध्ये. त्याचबरोबर कुठल्या व्यक्तीशी जर का तुम्हाला 2-4 लोकांशी लढायचं असेल तर काठीच्या सहाय्याने बेस्ट म्हणजे सगळ्यात चांगल्या प्रकारे लढता यायचं. 2-4 लोकांना सहज तुम्ही टार्गेट करू शकत होता. तर तो एक प्रकार मी बऱ्याच दिवसांनी केला आणि बरं वाटलं की एक 25 to 30% का होईना पण ते स्किल थोडंसं आहे आता म्हणजे. सो ते तुम्हाला दाखवतो कसं आहे ते बघा पटकन आणि त्याच्यानंतर मग आपण बघूया गार्लिक ब्रेड कसा बनतोय. विल सी. गार्लिक ब्रेड खूप टेस्टी असतो. थोडासा ऑइली वाटू शकतो, होऊ शकतो, पण आपला जर का आठवड्याचा टॉलरन्स संपला नसेल तर आपण ते निश्चित खाऊ शकतो. कारण बेस्ट इन टेस्ट आणि मस्तच म्हणजे खूप छान लागतं. सो जस्ट सी बघूया. सगळ्यात महत्त्वाचं गार्लिक ब्रेड म्हणजे याच्यामध्ये गार्लिक खूप असणार ना. त्याच्यामध्ये मी अमूल बटर घेतलाय. तो एक पूर्ण किती 200 ml ग्रॅमचा का काय पाऊच असतो तो. आणि त्याच्यामध्ये लसूण जवळजवळ 15 ते 20 एकदम बारीक चिरून किंवा कटर ते व्हेजिटेबल कटरने एकदम बारीक चॉप करून आणि त्याच्यात कोथिंबीर घातली थोडीशी चिरून आणि चिली फ्लेक्स. ओके, चिली फ्लेक्स अमूल बटर मध्ये आणि कोथिंबीर असं आहे ना. चिली फ्लेक्स, गार्लिक, कोथिंबीर आणि अमूल बटर म्हणजे याची पेस्ट आहे थोडक्यात. हा, हे असं सगळं छान मिक्स करून घेतलंय. आणि मग आता ब्रेडला ते आपण लावायचं आणि एक आणखीन छान टेम्पटिंग व्हावं म्हणून त्याच्यावर थोडस चीज घालतोय आपण. नाहीतर हा नुसता असा सुद्धा भाजला आणि खाल्ला तरी छान लागतो. पण आणखीन टेम्पटिंग करण्यासाठी हा रेडी होता इथे है ना.
ईश्वरीला चीज आवडतो. सगळ्यात लहान मुलांना चीज आवडतं आणि हा इथे तयार होतं. हा जास्त हा क्रिस्पी होतो की हा क्रिस्पी नसतो? हा क्रिस्पी म्हणजे एकदम क्रिस्पी नाही, आपण भाजू त्याच्यावर. दुसरा टाकताय. ओके. त्यामुळे ज्या बाजूला गार्लिक ब्रेड म्हणजे बटर लावलेलं आहे ती साईड खाली टाकायची. आतमध्ये मी याच्या चीज घातलेला आणि दोन्ही साईडला पण बटर लावलेलं असतं. आणि आता वरच्या साईडला परत लावून घ्यायचं. मस्त खरपूस भाजलेलं आहे आणि ईश्वरी आहे आणि तिची फ्रेंड आहे, टेस्ट करतायत आणि मला सांगतील त्या कसं झालंय. चांगला, छान, जबरदस्त, अफलातून ना. ह्याच्याशी तुम्हाला सॉस वगैरे काय हवंय का? एकदम भारी आहे चीज टाकल्यावर. ठीक आहे, मग खा पोटभर. हा, आणि ज्यांनी केलंय त्यांनाही आम्ही आभार मानतो आहे. धन्यवाद. धन्यवाद. आणि मी आणून दिल्याबद्दल तुम्हाला कशाला तुम्ही फक्त आणून दिलं. ओके, मग खा. मी थोडासा बाहेर गेलो होतो, म्हणजे ONGC पर्यंत गेलो होतो, पनवेल ONGC. तर ही आमच्या गावची सप्रेम भेट तुम्हाला दाखवतो. सगळेजण खुश होऊन जाणार, ही बघू शकता. आणि हा जो आहे हा जो कोकणी माणसांना खूप आणि खूप आवडतो असा दुसरा प्रकार. आणि पहिला प्रकार तुम्हाला माहितीच असेल, जो अजून छोटे छोटेच आहेत आणि खूप आंबट, नंतर पिकल्यावरती गोड गोड म्हणजे आंबा, आणि नंतर खाल्ल्यावरती तोंडभर. बरोबर. हे कोकणी माणसालाच नाही मला, जगभरामध्ये आंबा प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर काजूगर पण प्रसिद्ध आहे, सगळ्यांना आवडते. पण ज्यांनी हे लावलंय त्यांना पण मनापासून आभार, खूप 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 धन्यवाद. ओके, डन. आणि हा एवढा सगळा काजू करायची मस्तपैकी भाजी होणार आणि ह्या भाजीची पण रेसिपी नक्कीच येईल, तुम्हाला दाखवतो. याचं पॅक केलंय मस्तपैकी डब्यामध्ये. एवढ्या झाल्या, ऑलमोस्ट डबा फुल झालेला आहे. त्याच्यामुळे यांची स्पेशल अशी भाजी बनणार आहे थोड्याच दिवसांमध्ये. मे बी गुढीपाडव्यालाच अशी शक्यता आहे, दाट शक्यता. सो दिस वॉज ऑल अबाउट द डे. व्हेरी फंटॅस्टिक. बाय बाय. सी यू अगेन in the next video.